ओम दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे असेच अनमोल विचार प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही असे आपले स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे आणि मी तुमच्याजवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व स्वामी समर्थ आपले पाहून घेतील आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नामस्मरण करत राहा आणि एक व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करून घ्यायची. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे, आपल्याला काय करायचं आहे ते. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना, तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकणार नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुमची तुटणार नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. म्हणून दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. याला जीवन असे म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे आयुष्य उद्या नसते आणि ते नसणारच आहे. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंद राहा आणि देव तुम्हाला सुख समाधानात ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या दरबारात जेव्हा जात असाल तेव्हा स्वामींकडे एकच मागणं मागा की स्वामी राया, आम्हा सर्वांना तू सुखी समाधानी आणि निरोगी ठेवल्याबद्दल तुझे मनापासून आभार, आणि असंच आम्हाला पुढेही सुखी समाधानी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एवढंच तुम्हाला मागायचंय. आणि प्रत्येक वेळी स्वामींना आपल्याला जे काही देत आहेत त्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. म्हणून शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आहे. चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. म्हणून शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, व त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि तो स्वतःवरचा विश्वासच आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतोय असा दृढ विश्वास ठेवणे. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही, हे लक्षात ठेवावे. आणि देह बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही. आणि आपला उद्धार व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर नामस्मरण कधी सोडू नये. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण होईल आणि कल्याण खेरीज राहणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून संत देहातही असतात, त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. आणि प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल, भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. म्हणून तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्थान होईल, आणि नाहीतर ते नुसते पाणीच आहे. म्हणून थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होत असते, आणि ते मनापासून आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे.
नामस्मरण हा परमात्माकडे जाण्याचा राजमार्ग आहे आणि ते नामस्मरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळवून देण्यासाठी बसलेला आहे. फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहिले पाहिजेत. आणि प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती. आणि अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे नक्कीच होऊ शकतो. म्हणून शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी सांभाळीन असे भगवंत म्हणत आहेत. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखरच मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही आणि ती अपेक्षा कोणी करूही शकत नाही. मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घ्याल तेवढे तुम्ही स्वामींच्या प्रेमात पडाल आणि स्वामींच्या जवळ तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा कराल. म्हणून जगात दोनच गोष्टी आहेत, मी व भगवंत. पैकी एकच खरी असली पाहिजे. भगवंत खरा आहे तो सर्वांना पाहिजे, म्हणूनच तो सुलभ साध्य असला पाहिजे. भगवंत असल्याचा अनुभव आपल्याला नाही, पण तो नसल्याचा अनुभव आपल्याला आहे, कारण असमाधान आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती सुलभ असली पाहिजे. काही न करता भगवंत मिळवण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे नीती धर्माचे आचरण आणि दोन म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव, मी भगवंताचा आहे असे वाटले पाहिजे, त्याला आवडेल तसे वागले पाहिजे. आणि हे वागणे म्हणजे साधना आहे. त्यासाठी भगवंताचे प्रेम उत्पन्न होणे जरुरीचे आहे. आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी 3 मार्ग आहेत. भगवंताची नड वाटली पाहिजे. नड भगवंताशिवाय सुख नाही असे वाटणे, आणि ती नड संतांना वाटली होती म्हणून आपलेपणा. दुसरी गोष्ट आपलेपणा आहे. भगवंताशी नाते लावावे. निस्वार्थ झाल्याशिवाय भगवंताशी नाते लावता येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहवास. यासाठी काही करावे लागत नाही, आपोआप प्रेम येते. म्हणून सहवासाचा अभ्यास करावा. सहवास कसा करावा? भगवंतामध्ये असलेले भगवंताहून वेगळे नसणारे त्याला चिकटलेले नाम घ्यावे. भगवंत पाठीराखा आहे ही जाणीव झाली की सर्व काही साध्य झाले असे आपण समजू शकतो. आणि आपल्याला देव म्हणत आहे, अरे वेड्या, ईश्वर तुझा मालक आहे, सद्गुरू तुझा चालक आहे, तरी का बरळीतो? मीच माझा मालक आहे. काय आहे तुझ्या हाती? काय लिहिले तुझ्या माथी? किती दिवसाचा रे तू सारथी? जावे सद्गुरूंना शरण, करोनी देतील ईश्वर दर्शन. जन्मा येऊनी होशील पावन, करिता गुरु म्हणे नित्य करावे नामस्मरण. तरुणी जाशील भवसागर, सुंदर होईल प्रपंची जीवन. आणि असंच आपलं जीवन सुंदर होणार आहे फक्त नामस्मरणाने. मग ते किती आवडीने करायचे हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल आणि तुम्हीच ते ठरवू शकता. म्हणून मित्रांनो, व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते स्वामींच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यात मात्र कधी शंका येणार नाही. आणि मी कसाही असलो तरी तुमचा आहे असं फक्त आपण देवाला म्हणायचंय. तुम्ही मला अंतर देऊ नका, मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. आणि त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट अगदी लहान सहान देखील त्यांच्या कानावरून घालून कसायला भरपूर काही गोष्टी आपण अभ्यास त्यातून करू शकतो आणि तर खात्रीने त्याचे अस्तित्व आपण जाणवू शकतो. म्हणून आपण तसंच करायला पाहिजे जसं भगवंत आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण जगलो पाहिजे. म्हणून खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्यांचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात मात्र कधी शंका नाही. म्हणून खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहत असतो, त्यांचा भाव पाहतो, एरवितो त्यांच्या जवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्यासारखा तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. म्हणून श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे तर त्याला दररोज तुम्ही पाया पडून बाहेर जा आणि दररोज आल्यानंतर नक्कीच त्यांना सांगा आणि त्यांच्या पाया पडा. म्हणून त्याला तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगितली पाहिजेत. आणि दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख मात्र नक्कीच दूर होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते ना, तसेच आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरुरी आहे. भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल?
भगवंताचे प्रेम याला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जे जुळेल तो त्याने करावा. आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि होण्यासाठी आपण देवाकडे नवस करतो. पण आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान करावे आणि समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ नये. म्हणून आपण स्वामींचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्यांचे आहोत असे वागले पाहिजे. म्हणजे त्याचे झाले पाहिजे आणि त्याचेच होऊन राहिले पाहिजे. एवढंच फक्त आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि जो व्यक्ती असा निर्णय घेतो तो अगदी शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींच्या विलीन होऊन जातो. म्हणून श्री सद्गुरूंना मन गढूळ झालेलं अजिबात आवडत नाही. जितकं मन शुद्ध तितकी गुरुकृपा जास्त. पण मन हे चंचल असतं. ते स्थिर करण्यासाठी त्यावर अखंड नामाचा अभिषेक होणं अत्यावश्यक असतं आणि त्या मनावर देखील आपल्या बुद्धीचा पाश असतो. म्हणून त्यामध्ये अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा लेखाजोखा जमवलेला असतो. नको त्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आपली बुद्धी ही कोणत्याही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावते. परंतु तो निर्णय घेताना अनेक वेळा आपण नको असलेल्या आणि अकारण साठवून ठेवलेल्या गोष्टींचा विचार करतो. बहुतांश त्या फारशा गंभीरही नसतात आणि त्यासाठी आपल्या बुद्धीत नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकण्यासाठी नामाचा फवारा मात्र आपण त्यात नक्कीच मारला पाहिजे. आणि तो फवारा मारला की सर्व काही वाईट गोष्टी नष्ट होऊन जात असतात आणि आपल्या मार्गाला चांगल्या गोष्टी येत असतात आणि त्या चांगल्या गोष्टींमागे आपण नक्कीच पुरेपूर त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्हाला करायला लागेल. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होतो. आणि तोच फायदा तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच फायद्याने तुमचे नक्कीच बरं होणार आहे. म्हणून मंदिर खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतो. पण प्रत्येकाला भीक मागावीच लागते. आपण देवाकडे मागणं मागतो आणि कधीही तुम्ही मंदिरात जाल तर देवाकडे पहिले कधीच मागणं मागू नका की देवा मला हे दे ते दे हे दे. आपण काही दुकानात आलेलो नाही आणि आपल्याकडे जे आहे ते फक्त आपण नामस्मरण देवाचं घेऊ शकतो आणि त्याने फक्त आपल्याला देवाला म्हणायचं आहे की फक्त आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही जसं द्याल ते आम्हाला मान्य आहे एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असताना लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील, खाली बघू नका, अजून उंच उडा, ज्यामुळे जे दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि ते तुमच्यापर्यंत येणारही नाही. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात ना तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. आणि आज वडिलांना सहज विचारलं की रुपयाही कमवत नाही तरी तुम्ही मला सांभाळता, तुला कवडीचं व्यसन नाही बेटा, ही माझी सर्वात मोठी कमाई आहे असे वडील त्याला म्हणत असतात. म्हणून ह्या दोघांच्या संभाषणामधून आपण काय शिकू शकतो की कोणतंही व्यसन हे आपल्याला लागू नये आणि वाईट व्यसन आपण कधीही करू नये. फक्त चांगल्या व्यसनाधीन आपण लागलो पाहिजे. व्यसन लावा ते नामस्मरणाचं आणि नामस्मरणाचं व्यसन ज्याला लागलं तो नक्कीच गुरुचरणी अर्पण होऊन जातो आणि पूर्णपणे गुरुचा होऊन जात असतो. म्हणून एकीकडे एखाद्याचं वाटोळं करायचं, संसार बर्बाद करायचा, असं दुसरीकडे स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून देवधर्म करायचं, असं कधीही होऊ शकत नाही आणि असं कधीही होणारही नाही. म्हणून कर्म याला फक्त आपण पूर्णपणे घाबरलं पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे कायमस्वरूपी टिकून असते. लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं असतं. हृदयाला आवडेल त्याच्यावरचं प्रेम करा. आणि डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात आणि सगळेच लोक छान असतात, पण हृदयाने जे चांगले असतील तेच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकतात. आणि आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जातील. आणि लोकांच्या बोलण्याच्या मागे पळू नका. कोणीच तुम्हाला अशी गोष्ट नाही सांगणार ज्यात ते स्वतः गद्दार असतील. म्हणून म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात कसलाच रोल नसतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडणे एवढंच त्यांना चांगलं जमत असतं. त्या लोकांपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून हातावर फुलपाखरू आपल्या शरीराची नाही तर मनाची निर्मळता ओळखून बसत असतात, हे मात्र निश्चित. आणि ते कोणताही प्राणी असो आणि कोणताही पशु पक्षी असो, तो आपल्याजवळ तेव्हाच येईल जेव्हा आपलं मन निर्मळ आणि पाक असेल. म्हणून चांगलं वागणं खूप सोपं असतं, पण काही अर्धवट लोकांना सोप्या गोष्टी अवघड करायला आवडत असतात आणि इतरांची समजूत काढताना
भरलेली शब्दांची पिशवी स्वतःची समजूत काढताना मात्र रिकामी होऊन जात असते. म्हणून आपण दुसऱ्यांना समजून काढण्यासाठी स्वतः आपण पहिले जीवन समजून घेतलं पाहिजे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असे कधीही राहू नये. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दिवस कसाही निघून जातो, पण ही रात्र खूप अवघड असते आणि ती निघत नाही. आपण त्यात विचार करत बसतो आणि भरपूर तऱ्हेचे विचार चारी साईडने आपल्या डोक्यात घुसत असतात. तर हे विचार न करण्यामागे एक तुम्हाला सांगतो, फक्त प्रभूंचं नाव घेत चला, स्वामी समर्थांचा जप करत चला. तुम्हाला हे विचार येणार नाहीत आणि त्याविषयी तुम्हाला चिंताही होणार नाही. उलट तुमचे प्रश्न सुटतील. म्हणून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतो. म्हणून आपण कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा म्हणजे दुःख आहे आणि ते शेवटी दुःख देऊन जाणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण अपेक्षा ठेवू नये. जे मिळालं ते आपलं, जे नाही मिळालं ते नाही आपलं नाही. म्हणून आपल्या माणसांची अपूर्णता सांभाळा. आणि कारण या जगात कोणीच परिपूर्ण नाही आणि कोणी होऊ शकत नाही. म्हणून प्लॅन ए वर किती विश्वास असला तरी प्लॅन बी तुम्ही ठेवला पाहिजे आणि तो तयारच ठेवला पाहिजे आणि तुमच्याजवळ तो असलाच पाहिजे. म्हणून जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो ना, तेव्हा पडद्यामागे कलाकार आपलेच असतात आणि आपलेच त्याच्या मागे दडलेले असतात. म्हणून काही म्हणा, पण गावाकडे गेल्याचा आनंद स्वर्गा सुखापेक्षा काही कमी नसतो. म्हणून आपण नक्कीच गावाकडे जाऊन शहरातून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि जसं आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनाला पूर्णपणे शांतता लागते, तसंच काहीतरी आपल्याला गावाला गेल्यावर होत असतं. म्हणून तसंच आपण भगवंताच्या नामस्मरणात जर रमून गेलो, त्याच प्रकारे आपल्याला आनंद होत असतो. फक्त ते आपण मनापासून रमलो पाहिजे. जीवनामध्ये स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही ही भावना आपल्याला खूप तळगाळाला नेते. तेव्हा चालू होतो डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लक्तर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. म्हणून शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लक्तर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. म्हणून यालाच आपल्या सामान्य मान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडलंय असंही टोमणं मारलं जातं आणि ते त्यांना कळतही नाही. समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय ते त्यांना नक्कीच कळलं पाहिजे. आणि निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआपच घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडणार नाही आणि घडवी शकणार नाही. म्हणून जीवनात ज्यांची व्यसन जडावी अशी माणसे क्वचित भेटतात आणि कुठे स्नेहाला ती माणसे उणी पडतात, कुठे आपण उणे पडतो. वर्षानुवर्षाचा दाट परिचय असतो, पण दोन व्यक्तींमध्ये दूध साखरेसारखी मिसळून येत नाहीत आणि ते एकत्र येणे, बसणे, उठणे सगळे असते, पण एकमेकात विरघळणे नसते. आणि आपल्याला एखाद्या व्यसनासारखी त्या माणसाच्या भेटीची तलब येत नाही. म्हणून असंच असतं आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसं भेटत चालतात आणि काही माणसे आपल्यापासून तुटत चालतात. म्हणून त्यासाठी आपण पहिलेच तयार असले पाहिजे. आणि या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात आणि काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते आणि वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेले असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीच करोडोपणाची जाणीव होत राहते. आणि एक गोष्ट सलते, तीही की सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्यांच्या अथांगतीत असीम काळाकरता विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा आपल्याला करावी लागत असते आणि तेव्हाच आपल्याला ते नक्कीच मिळत असतं. म्हणून अर्थात परिश्रम करा आणि स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला एक दिवशी नक्कीच भेटतील आणि तुम्हाला ते नक्कीच सांगतील सुद्धा आणि चमत्कार दाखवतील सुद्धा. म्हणून खोट्या माणसाचा मोठा आवाज जर असला ना, तर खऱ्या माणसाला तो शांत करत असतो. पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उठपत असतं आणि त्याला जगू देत नाही. म्हणून खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. आणि जगाचा कडवटपणा कितीही अनुभवलेला असला तरी स्वतःमधला गोडवा जपता यायला हवा.
आणि माणूस एकटा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात आणि मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कुणाला समजतो ना कुणाला समजावता येत असतो. म्हणून कोणी म्हणत प्रेमावर चालतं हे जग, पण कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. पण जेव्हा मी अनुभवलं तेव्हा कळलं की फक्त स्वार्थावर चालतं हे जग. आणि आयुष्यामध्ये कधी कधी रस्ते चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ आपल्याला देत असतात आणि नवीन मार्गावर आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून परिस्थिती जेव्हा आपल्या विरोधात असते तेव्हा हिंमत आणि आत्मविश्वास दुप्पट आपला व्हायला लागत असतो. आणि कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं. आणि कोण फसून गेला हे महत्वाचं नाही, तर अनुभवाच्या शाळेत कोण हसून गेला आणि कोण आपल्याला फसून जाईल सुद्धा, तर याचे तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं आहे. आणि त्यातून तो तुम्हाला बसूनही जात असतो. म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तरी दुसऱ्याची फरफटत होतच असते की. म्हणून काहीच चुका नसताना भरपूर काही लोकांना सहन करायला लागत असतं. सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र पूर्णपणे समजत असतील. आणि आपल्या चुका काढण्यासाठी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे आपण लक्ष द्या जरा, आणि त्या आपण सुधारल्याच पाहिजे. आणि अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन बनवून घेतला जातो. आणि आत्ता एक क्षणाला हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात टेकलेला कोणीतरी देवाकडे अजून एक संधी दे म्हणून भीक मागत असेल, आणि तुमच्याकडे ती संधी आहे तरी तुम्ही निराश होताय आणि वाईट वाटून घेताय. आपण किती नशिबान आहोत हे ओळखा आणि तुम्ही कामाला लागा. आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश ही स्वामी समर्थ महाराज मिळवून देतील. आणि फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, एवढंच. स्वतःला चांगलं थणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी वगैरे सर्व काही अंधश्रद्धा आहे. आणि सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा, एवढं मात्र निश्चित. आणि सर्वात सोपं असतं ते खोटं बोलणं, पण सर्वात अवघड असतं ते खोटं बोललेलं वेळेवर पुन्हा आठवणं सुद्धा. म्हणून कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो. आणि माणसांकडे धन नसलं तरी चालतं, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन मात्र जरूर असावं लागतं. आणि आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालाची अजिबात भीती आपल्याला कधीच वाटणार नाही. आणि कुणाच्या नशिबी सजलेला पलंग तर कुणाच्या वाटेला तिरडी येते. कुणीच आठवणं बनून सुकतो पुस्तकात, तर कुणाच्या पदरी रिकामी परडी येत असते. म्हणून हट्ट करायला माणूस हक्काचा हवा असतो, परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटत असतो. म्हणून तसंच असतं जीवनामध्ये, आपल्याला असंच जगायचं असतं. प्रत्येकाला आपली मदत करायचीच असते असं नाही, काहींना आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं. आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे, म्हणून ते तसे करत असतात. आणि भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं, खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवत असतात आणि ते बनवतातही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यू तर येणारच असतो, पण आपल्या मृत्यूचा दिवस आपल्यालाच माहीत नसणे ही फार सुखावह गोष्ट आहे. आणि सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, हेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलं नातंही तसंच असलं पाहिजे. आणि पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला देतील आणि ते तुम्हाला नक्कीच पुढे घेऊनही जातील. म्हणून मित्रांनो, कोणाची फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे एक ना एक दिवस दुसऱ्यांच्या हातून नक्कीच परत आपल्याला मिळत असतं. आणि नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं, या वाक्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणून जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर ते लोटत असतात. म्हणून कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपण वाईट होत नाही, हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही, म्हणूनच ती व्यक्ती आपली बदनामी नक्कीच करत असते. आणि त्यामुळे आपण कधीही वाईट वाटून घ्यायचे नाही. आपल्याला नक्कीच आपण स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वतःला आपण चांगले म्हटलं पाहिजे, एवढंच बस असतं. आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने घाम गाळायला आवडत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुसऱ्याच्या मर्जीने घाम मात्र गाळावा लागत असतो. आणि आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरायला लागतं. आणि मी लोकांच्या पाठीमागे त्यांची बदनामी करत नाही, जे चुकतात त्यांच्या तोंडावर अपमान करण्याचा दम आहे माझ्यात, आणि तो दम प्रत्येकात असला पाहिजे. म्हणून आपल्याला कोणी चुकीचं म्हणत असेल आणि आपण बरोबर असेल तिथे लढायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि कुणी कुणाचं नसतं, सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं आणि तसंच ते सोबतही असतं, फक्त कामापुरता.
म्हणून आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं, कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही. आणि सगळं काही भेटतं नाही आयुष्यात. काही गोष्टी हसून सोडून द्याव्या लागतात आणि त्या कधी आपल्या आयुष्यातही नसतात. म्हणून हक्काने एका ताटात जेवायला बसणारी माणसं जर वेगळ्या वेगळ्या ताटासाठी भांडायला लागली तर समजून जा, कालांतराने दोघांना भीक मागण्याची वेळ मात्र येणार आहे. आणि म्हणून तसंच असतं, आपण कधीही आपल्या स्वतःमध्ये आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये कधी भांडण तंटा करू नये. त्यामुळे आपला विरोध होऊन आपल्याला दोघांनाच ते फेस करावं लागतं आणि संकटांना सामोरे आपल्याला जावं लागत असतं. म्हणून एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर खूप त्रास मात्र होतो. आणि एखाद्या वेळेस कुणाला नाही म्हणून बघा, ती व्यक्ती तुमचा किती आदर करते ते तुम्हाला कळेल. म्हणून आयुष्यामध्ये कधीही शरीराची सुंदरता वयाच बरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहत असते. म्हणून शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त आहे. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्यांची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवीशी वाटते. बरोबर, बाहेर लक्ष दिव्यांच्या माळ्यांचा प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देत असतो. आणि तसंच आहे, काय बोललासी वरील या रंगा, अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कुडी बदलत असतो, वस्त्र बदलत असतो आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. आणि तसेच पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्माची गोळाबेरीज करून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. आणि खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला मात्र कधी गमावू नका. आणि आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोभाट मिळालेले व्याज आहे. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतच असे नाही. आजकाल तशी माणसे भेटतातच कुठे. आणि तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तरी त्यांना कधीही गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा, कारण अशी माणसं परत भेटतील हे कधीही आयुष्यात तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. म्हणून माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. आणि तेच आपण समजून घेतलं पाहिजे. जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधी चांगले असते. आणि आयुष्य गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. आणि तसेच मित्र आपण जपायचे असतात, कारण चांगले मित्र असले की आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. म्हणून आपले मित्र हे धर्माचे वचन आणि संस्कार चांगले असणारे पाहिजे. म्हणून विचार करा, चिठ्ठीच्या जमान्यातील लोकांमध्ये किती संयम होता. आजकाल तर लोक एक फोन नाही उचलला तर नातं मात्र तोडून टाकत असतात. म्हणून गरीब जरी असला तरी चालेल पण निर्व्यसनी असावा. प्रेम थोडं कमी केलं तरी चालेल पण आदर करणारा असावा. असंच काहीतरी व्यक्ती नक्कीच स्त्रिया आपल्या आयुष्यात शोधत असतात, कारण त्यांना माहिती असतं की व्यसनाधीन लोक किती वाया गेलेले असतात. आणि आपल्याला व्यसन असावं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फक्त नामस्मरणाचं आणि देवाचं ते चांगलं व्यसन आहे. आणि तेच तुम्ही लावून घ्या. नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल आणि यश मध्ये मिळवेल. आणि यश तुम्हाला इतकं देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. म्हणून स्वतःला पण जपणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणार नाही. आणि आपण स्वतःवरती प्रेमही करायचं असतं. आणि जोपर्यंत स्वाभिमानाला हानी पोहोचत नाही तोवर सगळीच नाती जवळची वाटत असतात. आणि स्वतःचा कमीपणा कधीच कुणाला दाखवू नका, कारण लोक पडक्या घराच्या विटा आणि कौलं सुद्धा घेऊन जात असतात आणि तुमचा फायदा ते नक्कीच घेणार आहेत. म्हणून कोट्यवधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसंच कमावी लागतात. म्हणून जपायचा प्रयत्न त्यांनाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत आहे. आणि पुरुषांना माहेर नसतं, त्यांना मित्र असतात आणि ते मित्रांजवळ आपलं सगळं काही सांगत असतात. म्हणून ते मित्रांनीही त्यांचं नक्कीच ऐकून घ्यायला हवं आणि कधीही त्यांची टिंगल करायला नको, कारण कोणता व्यक्ती कधी काय सांगेल हे सांगता येत नाही आणि त्याच्या मनात काय चाललेलं असतं हे त्यालाही कळत नसतं. फक्त तो तुमच्याजवळ त्याच्या भावना मांडत असतो आणि भावना जर माणूस मांडत असेल तर तो खरंच काहीतरी संकटात किंवा मग आनंदात असतो. म्हणून बऱ्याचदा आपण जे बघतो त्यावरून काय करायचं ते ठरवत असतो, पण अनेक वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं. म्हणून जे बदलणं शक्य आहे ते बदला आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारून घ्या आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी मात्र ठेवा. आणि श्रीमंती सर्व अवगुण झाकत असते, गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघडं करत असते. म्हणून काही बनायचं असेल तर वनवास तर भोगावाच लागतो. घरच्या सुख सुविधांमध्ये तुम्ही प्रभू राम नाही बनू शकत हे मात्र निश्चित. म्हणून 5 चुका करून
दोन चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात आणि असं माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात. म्हणून एकांतात जेव्हा एकदम शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं, याचा अर्थ तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण तुम्ही स्वतःमध्ये रममान झालेले असतात आणि तुम्हाला कोणीही पाहिजे नसतं. फक्त तुम्हाला आयुष्यात स्वामी पाहिजे असतात. आणि स्वामी म्हणतात की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो, पण अगरबत्ती नाही, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कर्माला घाबरत चला आणि स्वामींची मनापासून सेवा करत चला. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर कायमच ठेवतील. म्हणून त्यांना नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये शांत राहा आणि शांतता राखलीच पाहिजे आणि शांतता आपल्याला चांगल्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून असे म्हणतात की राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून, पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून. याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा किंवा मी तर म्हणेन की प्रत्येक दिवसातून एकदा तरी आपण इतरांच्यावर रागवत असतो. परंतु थोडा वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवरच उगाच रागवल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होते. नंतर तुम्ही पश्चाताप करून घेता. अशी वेळ जर तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर शांत राहा आणि शांतता राखा. तुमच्या बऱ्याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होऊन जाईल. म्हणून एकदा कर्ण, कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते आणि अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक. अट एक, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडी पाशी यावे. लोक अर्जुनच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जय जयकार करीत होते. 2 दिवस 2 रात्र काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता, पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास, आता यापुढे मी काम करू शकत नाही. कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की या 2 सोन्यांच्या टेकड्या आहेत, त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की या 2 सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला आणि लोक सोनं वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहत बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. म्हणून कृष्ण मिस्किलपणे हसला आणि म्हणाला, अनावधाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास. तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कोणी कौतुक करतय, गुणगान गातय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे आणि देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्या, धन्यवाद द्यावे अशी अपेक्षा न ठेवून शांत राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होत असतो. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि बी पॉझिटिव्ह. भाषा गोड असेल तर माणसं कधीही टुकत नाही आणि ती माणसं तुटणारही नाहीत. म्हणून तुम्हाला फक्त आयुष्यामध्ये सवय करून घ्यायची चांगल्या माणसांची. आणि तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात. मग त्यातील काही घटना मनासारख्या म्हणजेच पसंत पडणाऱ्या, तर काही मनाविरुद्ध म्हणजे पसंत न पडणाऱ्या ही असतील. त्याकडे दुर्लक्ष केलेच चांगले. तर मग ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एक आव्हान म्हणून पाहू लागता त्यावेळी तुमची प्रगती होत असते. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा काही व्यक्ती तुमच्यातील अनेक चांगल्या गुणांची चेष्टा, मस्करी किंवा वायफळ गप्पा मारण्यासाठी विषय म्हणून घेत असतील किंवा तुम्ही करत असलेल्या एखाद्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करत असतील, तेव्हा तुमची प्रगती होत आहे हे जाणून घ्या. आणि स्वतःची प्रगती करायची असेल तर इतर लोक काय म्हणत आहेत याकडे दुर्लक्ष करण्याची स्वतःला सवय मात्र करून घ्या. म्हणून अनेकांची प्रगती अशा वेळी किरकोळ घटनांच्यामुळे थांबलेली असते. तुम्ही एखाद्या ध्येयाकडे जात असताना नेहमी तुमच्याबरोबर एकतरी हितचिंतक असणे आवश्यक आहे आणि ते तुम्हाला नक्कीच जाणीव करून देते. कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही गोंधळून गेलात तर तो तुम्हाला नक्कीच सावरण्यास मदत करेल. मग तो हितचिंतक तुमचे आई वडील, बहीण भाऊ, मित्र मैत्रीण कोणीही असो, पण बरोबर असणे आवश्यक असतो. लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग होत नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे हे खूप महत्वाचे आहे. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा,
चुकलं तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. अनेक व्यक्तींना तुम्ही पाहता की नेहमी अहम उराशी बाळगून असतात आणि मी खूप कष्ट केले, माझ्यासारखं कोणी केलं नाही, मी इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या किंवा मी भविष्यात हे करणार ते करणार, पुढे असं होणार तसं होणार, अशा वायफळ गप्पा करीत असतात. परंतु त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसत नाही. आज जे काही ठरवलेले असते कदाचित उद्या काहीतरी वेगळंच आणि नवीन विचार घेऊन पुन्हा दररोजच्या सारखं वायफळ बोलताना पाहतो आणि पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी स्थिती असते. अशा व्यक्तींना वाटते की कुणा वाचून माझे काहीच अडत नाही. परंतु हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येणारच नाही. म्हणून एखादे काम नवीन व्यक्तींच्या पासून पूर्ण करू शकता आणि परंतु जुन्या व्यक्तींची उणीव मात्र नक्कीच राहते, हे विसरून कधी चालणार नाही. मित्रांनो, काल परवाच एक सांगतो. एक फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, आज काय भाव आहे द्राक्षाच्या घडांचा? तो बोलला 80 रुपये किलो. जवळ सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती. मी त्याला विचारले, ह्याचा काय भाव आहे? तो बोलला 40 रुपये किलो. मी त्याला विचारले, इतके कमी का? तो बोलला, साहेब ही खूप चांगली द्राक्ष आहेत, पण आपल्या घडातून तुटलेली आहेत. म्हणून मी समाजात समजून गेलो की आपल्या जवळच्याच पासून वेगळे झाल्यावर आपली किंमत अर्ध्याहून कमी होऊन जाते. आणि वरील उदाहरण खरे वाटते कारण अनेकांना असे वाटते की मी करीत असलेल्या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त मी घेणार, परंतु त्यासाठी राबणारे हात अनेक असतात आणि हे तो विसरतो. म्हणून तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचेच असेल तर मात्र एकत्र राहून काम करण्याची सवय करून घ्या. कारण एकटे राहिलात तर तुमची प्रगती होणार नाही. त्याचबरोबर तुमचे आयुष्य हे कापूर आहे, वापरले तरी संपते आणि नाही वापरले तरी संपते. त्यामुळे नेहमी वाईट बोलणाऱ्या, तिरस्कार करणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या आसपास ठेवा. आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे की ती अशी की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजेच स्वतःची प्रगती मोजण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. तुम्ही यशस्वी व्हाल हे मात्र निश्चित. म्हणून मन चंगा तो सब चंगा असं म्हणतात. म्हणून मन चंगा तो कठोती में गंगा. आणि या महान संत रविदास यांच्या वाक्याचे आज लागादे परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. म्हणून स्वतःला जो ओळखतो तो इतरांनाही चांगल्या पद्धतीने ओळखतो. मला काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक फोन आला होता. फोनवर बऱ्याच वेळा बोलणे सुरू होते असे लेखक म्हणतात. आणि बोलता बोलता तो म्हणाला, 15-20 वर्षापूर्वी एक मित्र मला वाकडं बोलला, ते अजून मनातून जात नाही. मला हसू आलं. आपले शरीर निरोगी राहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस 15-20 वर्षाची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलाथपणा बऱ्याच वेळोवेळी करत असतात. आणि खरं तर आपल्या लक्षात ठेवण्यासारखा कितीतरी गोष्ट असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. आणि कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात आणि आपल्या मनाला ते लागतं आणि आपण वेळेस ते झटकून टाकत नाही. म्हणून अंगावर झुळं आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच आपल्याबाबत कोणी विळस किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकला आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोठावून नाही की वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात. म्हणून जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो आणि वेळोवेळी आपल्याला जो स्मरण करून देतो आणि आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. आणि कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू येतं. आणि जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नाही त्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवतो. आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो. मेंदूला वाचा नसते, तो मुका असतो, त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे. म्हणून काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात, ती गोष्ट वेगळी. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. आपण पण 90-95% गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात, त्यावेळी सोडता आल्या पाहिजेत. आणि मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. आणि ज्या गोष्टी सृजनशील गोष्टीशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. आपलं मन अगदी आनंदी असणं, आपलं घर आणि आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते? म्हणून लहानपणी माझी आई सांगायची की पाणी गढूळ झाले की त्यात तुरटी फिरवावी, गाळ खाली बसतो, स्वच्छ पाणी मिळते. मन गढूळ करणारे अनेक प्रसन्न आयुष्य देतात. अशा वेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे. यावरून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अनेक जणांनी प्रगती ही इतर लोक काय म्हणतात किंवा इतरांना काय आवडते त्यानुसार जीवन जगत असतात. आणि स्वतःचे मन उत्तम असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी मात्र होऊ शकता. म्हणून आजचा दिवस माझा याप्रमाणे जगले पाहिजे. नको चिंता उद्याची, नको स्मृती कालची, वेळ वाया दौडू नको, कदर कर तू या क्षणाची. घडले काल जे घडायचे, होईल उद्या जे व्हायचे, हाच एक क्षण हाती तुझ्या, गमावल्यावर मग रडायचे. उद्या काही होणार नाही, काल गेले ते येणार नाही.
आणि आज स्वस्त बसला तर काहीच तुझ्या हातून होणार नाही. म्हणून ओळीप्रमाणे ज्याचे जीवन असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो. आणि असे व्यक्तिमत्व बनवणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते. आणि एखाद्याच्या सावलीत उभा राहून स्वतःला जी सावली कधी शोधता येत नाही त्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. आणि काल माझ्या मनात आले म्हणून व्हॉट्सअपवरची बऱ्याच जणांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे आपण शिक्षण कशासाठी घेतो. या प्रश्नावर मोजक्याच व्यक्तींनी खूप छान किंवा समर्पक वाटावीत अशी उत्तरे दिली. यातील काही उत्तरे तर प्रत्येकाला विचार करण्यास लावणारी होती, तर काहींना थट्टा म्हणून किंवा स्वतःच्या शिक्षणाबद्दल गंभीर नसल्यासारखी उत्तरे दिली. आणि आज आपण काय शिकलो किंवा काय शिकत आहोत या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याजवळ कदाचित आज नसतील, परंतु आज आपण काय करतो यावर स्वतःचा विश्वास आणि भविष्य काय अवलंबून असतो याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक मात्र आहे. म्हणून कोणत्याही कार्याची सुरुवात ही त्या कार्यामध्ये यश मिळवून देईल की नाही हे ठरवित असते. आणि आजचा दिवस कशा पद्धतीने तुमच्या जीवनात अविस्मरणीय ठरवला जाईल याचा विचार करण्याच्या व्यक्तीची संख्या खूपच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून त्यांच्याबरोबर उलट म्हणजे आजचे कार्य उद्या कसे करता येईल असे वागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि तुम्हाला दररोज एक गोष्ट स्वतःच्या जवळपास जाणवत असेल, ती म्हणजे कोणी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करीत असेल तर त्या व्यक्तीला सकारात्मक पाठिंबा देण्याऐवजी त्या नवीन गोष्टीतील अडचणी किंवा नकारात्मक विचारच सांगितले जातात. उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा सायकल शिकत असतो आणि तेव्हा त्याला पाठिंबा देणारी कमी असतात, परंतु सायकल चालवताना तू कशा प्रकारे पडशील, कुठेतरी अपघात घडेल, त्यातून तू गंभीर जखमी होशील किंवा कायमचं अपंगत्व येऊ शकेल, अशा अनेक गोष्टी रंगवून आणि वारंवार सांगितले जातात. त्याचबरोबर आणखी एक उदाहरणार्थ म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असेल तर त्याच्या पालकांना ज्या वाईट सवयी अभ्यास करताना जडलेल्या असतात त्याच मुलांनाही ते नकळत लावतात. आणि मुलाला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही ही असते म्हणून, परंतु त्याचे पालक त्याला सांगतात की तू 2-3 वेळा वाचल्याशिवाय तुला लक्षात राहणार नाही. मग त्या विद्यार्थ्यालाही तशीच सवय लागते. आणि या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आतापासूनच करायला हवी, आजच्या दिवसापासून करायला हवी. आजचा दिवस जर तुम्ही वाया घालवला तर हा दिवस, ही गेलेली वेळ परत कधीच मिळणार नाही, एवढे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने कोणताही दिवस उजाडल्यानंतर स्वतःला सांगितले पाहिजे की आजचा दिवस माझा आहे आणि मी आज प्रत्येक कार्यात नक्कीच यशस्वी होणार आहे आणि न मागेल त्यालाही देणार असं आपलं मन असलं पाहिजे. आणि देवाचंही मन असंच असतं, न मागताही तो देत असतो, कारण त्याच्या कर्माची फळं समोरच्याला मिळतच असतात. म्हणून दिवसभरातील गोष्टी करीत असताना तुम्हाला न मागता हा शब्द अनेक वेळा कानी पडतो. मग तो एखाद्याचा सल्ला असेल किंवा इतर काही असू शकतो. जीवनामध्ये न ठरवता अनेक संकटे येत असतात, त्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे असा सल्ला देणारे अनेक जण मिळतील, परंतु ती संकटे स्वतः समोर उभे राहूच नाही म्हणून नेमके काय केले पाहिजे असे सांगणारे बोटावर मोजणे इतपतच असतात. म्हणून आयुष्यात आपण असंख्य चुका केल्या याचं दुःख जास्त असतंच, पण त्याहीपेक्षा जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसांसाठी आपण असंख्य गोष्टी केल्याचे. आणि हे वाक्य सत्य आहे. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून कितीही मोठी चूक झाली तरी ती तुम्ही सहजपणे सहन करता, परंतु न आवडत्या व्यक्तीकडून थोडीशी जरी चूक झाली तरी तुम्ही सर्वांचा राग त्यांच्यावर काढता. असे का घडते याचा विचारच तुम्ही करीत नाही. म्हणून तुमच्यासोबत असणाऱ्यांचे हसू पाहून तुमचे दुःख विसरले पाहिजे, पण तुमच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे दुःख पाहून तुम्हाला कधीच हसू येणार नाही. आणि तुमच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही एक गोष्ट सांगा, माझ्या चुका मला सांगा, त्या इतरांना सांगू नका, कारण त्या चुका फक्त मी बरोबर करू शकतो, इतर लोक नाहीत. आणि तुम्ही जेथे कार्य करता किंवा ज्या ठिकाणी दिवसभरातील अधिकाधिक वेळ घालवता त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच आज अनेक जणांना अशी सवय जडली आहे की एखाद्याची चूक झाली तर त्याला न सांगता इतरांना सांगणे किंवा एखादी व्यक्ती कशा पद्धतीने चुकीची वागत आहे यावर एकत्र येऊन तासनतास चर्चा गप्पा करणे आणि त्या व्यक्तींच्या चुकांचा पाढा वाचून दाखवणे. असे केल्याने फक्त जीवनातील चांगला वेळ वाया घालवण्याचा, त्यातून स्वतःला आणि इतरांना काही मिळत नाही याची कल्पना असून सुद्धा असे वागले जाते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जीभ जास्त बडबडत असेल तेव्हा मेंदूचे काम करण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असते. आणि त्यासाठी कमी बोला आणि तुम्ही करत असलेल्या कामातून स्वतःची ओळख कशा पद्धतीने निर्माण होईल यावर जास्त कष्ट घेतले पाहिजे. पण स्वतः किती श्रेष्ठ आहेत किंवा मी हे केले, माझ्यामुळे ते झाले, मी नसतो तर ते काय झाले असते आणि मी सर्व काही केले आहे, असे शब्द ज्या व्यक्तीच्या तोंडातून येतात त्या व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही मोठ्या होत नाही. त्यांच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जे स्वतःचा निर्णय घेतील त्यावर ठाम नसतात. आज एखादा निर्णय घेतला तर उद्या दुसराच निर्णय घेतात.
आणि अशा व्यक्तींची प्रगती कधीच होत नाही आणि त्यांच्यापासून थोडंसं दूर आपण राहिलंच पाहिजे. म्हणून बी रुजवायला सुद्धा काही कालावधी लागतो, कारण माती, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश व्यवस्थित असेल तर बीज रुजते. आणि हे साधे निसर्गाचे तत्व त्याला समजते, तो शांतपणे फळाची वाट बघतो. म्हणून गडबड करत नाही, कासवाच्या गतीने का होईना पण दररोज थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवायला हवी. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही कार्य हाती घेत असताना मनाची तयारी केली की मग जिंकण्याची अर्धी कसरत पूर्ण होते. आणि अनेक व्यक्तींना न मागता काही देण्याची सवय असते. जीवनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवा, प्रत्येकाचे ऐकून घ्या, प्रत्येकाकडून काहीतरी शिका. कारण प्रत्येक जण सगळं जाणतो असे काही नाही, परंतु प्रत्येक जण काहींना काहीतरी जाणतो हे नक्की. आणि कोणालाही कधीच कमी समजू नका. असे म्हणतात की कोणा वाचून कोणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी त्या व्यक्तीची कमतरता ही जाणीवतेच, ही सत्य आहे. आणि त्यासाठी नेहमी स्वतःला सिद्ध करा आणि प्रसिद्धी आपोआप व्हाल. आणि यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखूही शकत नाही. म्हणून परिणामांची चिंता आपल्याला कधीच व्हायला नको. आपण फक्त आपल्या मनापासून प्रयत्न हे केले पाहिजे. आणि परिणाम काय होतील ते फक्त देवाच्या हातात आपण ठेवले पाहिजे. आणि देवाच्या हातात ते ठेवले तर देव ते सगळं काही चांगलं करणारच आहे. म्हणून आज जीवनामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये जगत आहे. अनेकांची प्रगती न होण्यामागच्या कारणांचा थोडासा आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, ती म्हणजे चिंता होय. आणि चिंता आणि चिता या दोन शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही मानवाला एखादा संपवते आणि परंतु चिंता ही मानवाला प्रत्येक क्षणाला संपवत असते. आणि अनेक लोक कशाची चिंता करतात याची यादी तयार केलेली तर खूप लांबलचक होईल. आणि त्याचप्रमाणे अनेकांची प्रगती खुंटण्याचे प्रभावी कारण म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याची सतत चिंता करत राहत असतात. आणि अनेक जण उद्या स्वतःच काय होणार, कसं होणार यातच आजचा वेळ वाया घालवत असतात. म्हणून अनेक व्यक्तींना एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल किंवा एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर त्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला आनंद मिळत असतो आणि हे देखील माहिती असते. परंतु हे सर्व करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गोंधळ घालत असतो, तो म्हणजे त्याचा काय परिणाम होईल. आणि याचाच मोठ्या प्रमाणात विचार होतो, मग त्यातच वेळ जातो. मात्र स्वतःच्या हातून कोणतीही क्रिया होताना दिसत नाही. आणि तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. आणि कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकींपासून धडा घ्या आणि पुढे चालत राहा. अनेक जण स्वतःच्या चुकींचे खापर इतरांच्यावर फोडून रिकामे होतात आणि त्यांना त्यातून मुक्त झाल्यासारखे वाटते, परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही ज्याच्यावर असे खापर फोडता तो मात्र त्याला नवी मिळालेली संधी समजतो आणि सामोरे जातो. म्हणून काही दिवसांपूर्वी मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. तिकडे एक छान कार्यक्रम होता. कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरू होता. अचानक माझा फोन वाजला. मी तो उचलला. संभाषण संपले, परंतु संभाषण दरम्यानचे विचार माझ्या मनात तसेच गोंधळ घालत होते. माझ्याबरोबर आलेल्या मित्राने मला विचारले, काय झाले? मग मी त्याला झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, काळजी काही करू नकोस, आता एवढा छान कार्यक्रम सुरू आहे, त्याचा आनंद घे. जे फोनवर बोलणे झाले त्याचा काय परिणाम होईल हे आपण परतातल्या पाहू. आणि त्याच वेळी मी ठरवले की पुढे काय परिणाम व्हायचा तो होणार, परंतु आत्ताची वेळ आपल्याला आनंद मिळवून देणारी आहे. मग परिणामांच्या विचारात हे आनंदाचे क्षण वाया घालवायला नकोत. म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परतलो. पाहिले तर मी ज्या परिणामांची काळजी करत होतो तसे काही घडले नाही. बऱ्याच वेळा असे होते की आपण उगाचच चिंता करत असतो आणि मी जर त्यावेळी फक्त विचार करत राहिलो असतो तर त्या कार्यक्रमामधील आनंद कदाचित उपभोगू शकलो नसतो. आणि नेहमी तुम्ही करत असलेले काम हे आत्मविश्वासपूर्वक करायला हवे, म्हणजे पुढील परिणाम काय होतील याचा विचार करण्यासाठी वेळ वाया जात नाही. आणि अनेक जणांना अशी सवय असते की एखादी क्रिया घडून गेल्यानंतर किंवा भविष्यात काही घडणार असेल त्या गोष्टीवर तासनतास गप्पा मारायच्या. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर एकच परिणाम होतो, फक्त चांगली वेळ निघून जाते. आणि वेळ ही नदीतील वाहणाऱ्या पाण्यासारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधीच स्पर्श करू शकत नाही, हे मात्र निश्चित. म्हणून नेहमी स्वतःचे आत्मभान ठेवून जगायला हवे. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका, एवढे मात्र निश्चित. म्हणून जबाबदारीने, धाडसाने पाऊल उचलायला मागे पुढे पाहू नका. आपल्या स्वतःच्या निर्णयाला, परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका. आत्मविश्वासाने सर्व काही कमवता येते, अपयशाने मात्र कधीच खचून जाऊ नका. मान सन्मान त्याचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील आणि त्यांच्यासाठी पुढील परिणामांची काळजी करू नका. जीवनात नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पानं मिळवणं आपल्या हातात आहे, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपला यश हे अवलंबून असतं. म्हणून मागे काही राहिले नाही ना याची चिंता तुम्ही अजिबात करू नका.
ती चिंता करायला परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि परमेश्वर ते सर्व काही बघत आहे आणि परमेश्वराच्या मर्जीनेच सर्व काही घडत आहे. फक्त आपण आपले चालू ठेवले पाहिजे आणि जीवन साध्या सरळ पद्धतीने चालवले पाहिजे. स्वामी भक्तांनो, अनेकांचे आयुष्य याच प्रश्नाभोवती घुसमटत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न निरनिराळ्या रूपात समोर उभा ठाकला. इतके मोठे प्रतल या प्रश्नाचे. म्हणून बालपण सरताना अनेक गोष्टी मागे राहिल्या. काही खेळत विकत घ्यायचे तर काही खेळायला राहायचे आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर मनापासून आवडलेल्या व्यक्तीला अंतरीचे गुज सांगायचे राहून जाते. व्यवहारी आयुष्य पुढे सरकत असेल तरी मन मात्र सदैव मागे मागे घुटमळत असते. आपण दररोज एकदा तरी विचार या गोष्टीचा वापर करत असतो. काही जण याला काळी मात्र किंमत देत नाही, परंतु काही व्यक्तींसाठी व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे हे माहीत असते आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्या हातून घडलेल्या गोष्टींवर थोडा वेळ विचार जरूर केला पाहिजे. आणि एका शास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की कोणतेही काम करण्यासाठी मला 60 मिनिटे दिलीत तर त्यातील 45 मिनिटे ते काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यावर भर दिला पाहिजे आणि उरलेल्या 15 मिनिटांमध्ये ते काम आत्मविश्वासपूर्वक पूर्ण केले पाहिजे. म्हणून एखादे काम पूर्ण केल्यानंतर मागे काय राहिले नाही ना याची काळजी घ्यायला हवी. अनेक व्यक्ती अपयशी होण्यामागे हेच कारण असते. यालाच आपण सिंहावलोकन असे सुद्धा म्हणत असतो. कारण सिंह जेव्हा चालत असतो तेव्हा काही पावले पुढे चालल्यानंतर तो मागे वळून पाहतो आणि की मागे काही राहिले तर नाही ना. त्याचप्रमाणे प्रत्येकाने स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करत असताना सकारात्मक भूमिका पार पाडली पाहिजे. एक उदाहरण सांगतो, म्हणजे या काही शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. आपलं काही राहिले नाही ना. आणि स्मशानातून बाहेर पडताना भटजींनी त्याला विचारले नाही असं सांगत आहे ते पुढे निघून गेले आणि त्याला मात्र मागे पाहताना आईची धडपडणारी चिता दिसली. आणि नाही कसं, मग खूप काही राहिलंय मागे. आणि तो आवेगाने मागे फिरला. सरणाजवळ पडलेली चिमूटभर राग त्याने हातात घेतली आणि त्याला मागे फिरून पाहिलेले एकाने विचारले काही राहिलं होतं का मागे? भल्याच डोळ्यांनी तो म्हणाला नाही. आणि काही राहिले नाही ना आता मागे. मग तो जे राहिलं आहे ते आता कधी परत येणार नाही. काही उरलेच नाही. सोबत घेण्यासारखे आता काहीच मागे राहिले नाही. म्हणून अनेकांना स्वतःनं केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घाणेरडी सवय जणू अंगीकारली असते आणि अशा व्यक्तींना कोणतेही काम किंवा त्यांच्या आसपासच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि काम संपताच दूर करतात. म्हणून स्वतःनं केलेले काम सर्वांच्या समोर उगाळत ते बसत असतात हे मात्र निश्चित. म्हणून एकदा सकाळी माझ्या हातात चहाचा कप होता आणि उभ्या उभ्या चहा पित होतो आणि अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपऱ्याला लागले आणि कपही फुटला. पण जर मी कप सोडला असता तर लागले नसते. म्हणून आपल्यालाही अशाच अनुभव बराच वेळ आलेला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्ट अशाच निसटून जात असतात. म्हणून गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडून देण्याची. मला विचारलं नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही, अशा गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. सोडायला शिकलं की मग पहा तुम्हाला निसटून चाललेल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये पुन्हा जीवन येईल. आणि सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही. तो सोडला किंवा मागे काही राहिले नाही ना याची चिंता सोडा आणि पहा तुम्ही एका यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असाल आणि पोहोचाल सुद्धा. त्यासाठी फक्त तुम्हाला काही प्रयत्न करायला लागतील आणि ते प्रयत्न अगदी सूक्ष्म असतात आणि ते प्रयत्न आपण नक्कीच हृदयापासून केले पाहिजे. म्हणून कुछ लोग सोच में ही अपनी जिंदगी बिता देते हैं हे वाक्य आज अनेक व्यक्तींना लागू पडत आहे. त्यांची आता अनेकांना सवय जडलेली असते. अनेक व्यक्ती फक्त विचारच करत बसतात किंवा दिवा स्वप्ने रंगविण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो. एखाद्या व्यक्तीविषयी निंदा करणे किंवा त्यांच्या पाठीमागे त्यांची चर्चा करणे असे करत असतात. परंतु निंदा किंवा चर्चा ही फक्त यशस्वी व्यक्तींच्याच वाट्याला येत असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडे लक्ष न देता सतत आपण आपले चांगले कर्म करीत राहिले पाहिजे. आज सकाळी चहा घेत असताना रेडिओ ऐकत होतो. त्यावर एक अतिशय सुंदर गीत लागले होते. कदाचित बऱ्याच जणांना ते माहितीही असेल. एका तळ्यामध्ये अनेक लहान पिल्ले राहत असतात. त्यातील एक कुरूप असते. अतिशय सुरेख दिसणारे अनेक बदके त्यामध्ये राहत असतात. त्या पिल्ल्यापैकी कुरूप दिसणाऱ्या पिल्लाची नेहमी निंदा केली जाते आणि त्याला कशातच सामावून घेतले जात नाही, ना खेळात ना इतर कशातच. ते कुरूप दिसणारे पिल्लू खूप नाराज होते, दुःखी होते आणि आपल्याला कोणीही जवळ करत नसल्याचे दुःख त्याच्या मनात असते. म्हणून एके दिवशी ते दुःखी होऊन त्या तळ्याच्या काठावरती बसलेले असते. अचानक त्याची नजर पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे जाते आणि ते पिल्लू खूप आनंदी उत्साही होते. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण त्याच्या लक्षात येते की आपण इतर बदकांच्या पिल्लासारखे नाही तर आपण राजहंस आहोत. आणि हे त्याला समजताच त्याच्यातील सर्व नैराश्य भीती दूर होते आणि ते स्वतःला खूप भाग्यवान समजते. मग अशा पद्धतीने जीवन अनेकांचे असते. स्वतःच्या जवळ खूप काही असते
परंतु अनेक व्यक्ती ह्या स्वतः जवळ नाही त्याच्या गोष्टीचा दुःखात असतात आणि जवळ असणाऱ्या गोष्टींसुद्धा ते विसरून जातात. म्हणून वर्तमानामध्ये जी गोष्ट जगायला शिकते आणि तिचा भविष्यकाळ खूप सुंदर असतो. आणि समाजात अनेक व्यक्तींना आपण पाहतो की एखादा सण उत्सव किंवा इतर समारंभ घडून गेल्यानंतर असे म्हणतात की पुढच्या वेळी मी यापेक्षा अधिक चांगले करेन, आणि त्यावेळी तुम्ही बघत राहाल. परंतु वास्तव हे असते की ते फक्त विचार करून स्वतःला सुखी समजत असतात. म्हणून तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विचार करत बसण्यापेक्षा जो काही विचार केला आहे त्यावर कृती करणे ही तितकेच आवश्यक असते. एकदा नवीन चांगला विचार मनामध्ये आला की तो जास्तीत जास्त प्रमाणात आचरणात कसा आणता येईल आणि याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टींचा साधनांचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे, नाहीतर कालांतराने त्या गोष्टीचा आपोआप नाश होत असतो. आणि आपण लक्षात ठेवा, फक्त विचारात वेळ दवडू नका, तर तो काही चांगला विचार केला आहे त्यावर कृती करण्यात वेळ घालविला तर यश हे नक्कीच तुम्हाला मिळत असेल आणि मिळेलही. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी तुमच्या अंगीकारल्या पाहिजे. जेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही अंगीकाराल तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्या मनामध्ये घर करून जाल आणि त्या गोष्टी तुम्हाला भरपूर काही देऊन जातील. म्हणून जेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी तुम्ही वागाल आणि आपल्या जवळ ठेवाल तेवढी जास्त तुमच्यासाठी चांगले राहील. आणि स्वामींची नक्कीच तुम्ही सेवा केली पाहिजे आणि ती मनापासून केली पाहिजे. जो स्वामींची मनापासून सेवा करतो त्या व्यक्तीला स्वामी भरपूर काही देतात आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यात सुद्धा येत असतात. फक्त आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि ज्या व्यक्तीने त्या गोष्टी समजून घेतल्या त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधी भासणार नाही आणि होत सुद्धा नाही. म्हणून तुम्ही फक्त फार काही मागणं नाही, विशेष काही सांगणं नाही, अधूनमधून बोलत जा आणि खुशालीचा एखादा मेसेज मात्र एकमेकांना तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही करत जा. एवढंच मागणं मी मागू शकतो. आणि खेळ जुगाराचा असो की आयुष्याचा, फक्त आपला एक्का तेव्हाच काढा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवत असेल आणि तेव्हाच आपण आपली किंमतही दाखवली पाहिजे. म्हणून धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. आणि हेच आयुष्याचं गणित आहे. म्हणून विचार वाईट असतील तर आपोआप उगवतात तृणासारखे, चांगले असतील तर पेरावे लागतात बियांसारखे. म्हणून जीवनात भरपूर माणसं येतात पण मोजक्याच लोकांशी आपले ऋणानुबंध जुळतात. अशा लोकांमध्ये असणाऱ्या गोड माणसांना नक्कीच आपण जपून ठेवले पाहिजे. आणि कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्या व्यक्तीसोबत शांतपणे व मन मोकळेपणाने बोलून पहा. कदाचित गैरसमज आपले दूर होऊ शकतात. आणि तेच लोक करतात आणि सहन करतात ज्यांना कोणाचं मन मात्र दुखवायचं नसतं आणि ते दुखावू शकत नाही. म्हणून ज्यांना आपले विचार पडत नसतील त्यांना प्रतिउत्तर कधी देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआप खाली जात असतो आणि त्यातलं आपल्याला चांगलं पाणीही मिळत असतं. म्हणून देव सत्य आणि शाश्वत आहे, बाकी सर्व काही असत्य आणि अशाश्वत आहे. हे ओळखून कर्तव्य पार पाडणे हाच खरा यज्ञ आहे आणि हेच खरं आपलं कर्तव्य आहे आणि तेच आपण केलंही पाहिजे. म्हणून मनाचा तोल कधी सावरून जाऊ देऊ नका आणि पुढे कुठेही चुकीचे कामही करू नका. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे ते आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढण्याकरता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आणि ही जाणीव ठेवून करायलाच पाहिजे. आणि तसंच आपण चांगल्या पद्धतीने ते करूही शकतो. म्हणून त्याच पद्धतीने आपण त्या गोष्टींकडे तेवढं लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी केल्याही पाहिजे. समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका, तो सर्वात मोठा विजय आहे. आणि प्रत्येकाचं मन आपण जिंकून चालत असतो. म्हणून माळा तितकंच आणि वाका तितकं गरजेचं आहे. कारण विनाकारण वाकल्याने आपली किंमत कमी होत जाते आणि मग ते आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्या तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीची संघर्ष करत असतो आणि पूर्ण त्याच्या मागे लागलेला असतो. म्हणून मित्रांनो, सुगरिणीचं घरटं सर्वात सुंदर असतं आणि गरुडाला उंच भरारी घेता येते. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असतं, फक्त प्रत्येकाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि ज्याचं कौशल्य ज्यांनी ओळखलं तो नक्कीच त्या गोष्टीमध्ये प्रगती करत असतो आणि मोठ्या स्तरावरही जात असतो. म्हणून परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र तुमचे श्रीमंत असले पाहिजे, तरच तुम्ही मोठ्या यश प्राप्ती करू शकता. आणि जिथे तुम्ही सुख म्हणजे काय हा विचार करत असाल तर कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या इच्छेने उद्याची चिंता न करता जगणे हेच खरे सुख आहे. आणि यामध्येच खरे सुख आहे आणि यामध्येच खरे समाधान सुद्धा आहे. म्हणून जीवन म्हणजे सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं हे जीवन असतं. आणि प्रत्येक संकटाने माणसाचे मन दुखावते हे खरं आहे, पण त्यातूनच माणसाला आयुष्यात शिकायलाही मिळते हेही तितकेच खरं आहे. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. काही भरभराट करतात
तर काही मात्र खचून जात असतात आणि ते त्यांच्याच हातात असतं. म्हणून जगाला जन्म देणाऱ्या आईचा आणि देणाऱ्या मातीचा आणि ज्ञान देणाऱ्या बुद्धीचा दर्जा हा सर्वात उंच असतो आणि तोच आपण नक्कीच कायमस्वरूपी राखून ठेवला पाहिजे. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर मग स्वभावात मात्र आपल्याला गोडी ही आणावीच लागते आणि ती आणावीच लागणार आहे. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितले नाही तेही ते उत्तम रंगवून सांगू शकते. म्हणून तसेच आपण जीवन रंगवून टाकले पाहिजे. तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल आणि तुमच्या भाग्यातही ते चांगलेच नक्कीच आणून शकेल. म्हणून संघर्षाच्या कुरुक्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना ओळखीचेच काटे मात्र मनाला रुटत असतात आणि आयुष्यातली प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागत असते. म्हणून मनाशी प्रेमाची गाठ बांधून तू सुखी हो, तो होईल तुझा कृष्ण, तू त्याची रुक्मिणी हो. आणि असं आपण प्रत्येकाशी जगून हे जगलंच पाहिजे. नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे आणि तेव्हाच आपण सुखी जीवन हे जगू शकू. म्हणून मित्रांनो, संपत्तीपेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण मात्र प्रत्येक वेळेस करत असते. आणि आपण स्वामी समर्थांची सेवा ही तितक्याच मनोभावाने आणि चांगल्या निस्वार्थ मनाने करायला हवी. आणि तुम्ही करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.